पण यावेळची निवडणूक मला वेगळी अशासाठी वाटते की इथं काहीच एकूण परिस्थितीचा अंदाज येत नाही. पण महाराष्ट्राच्या अन्य भागात मात्र असं मराठा ओबीसी असं चित्र नाही. आणि एकूण इथल्या सहकारी संस्थांमध्ये, स्थानिक संस्थांमध्ये सुद्धा त्यांनी काँग्रेसची सत्ता मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मग काही विरोधकांनी त्याचंही भांडवल करून बघा ते शाहू महाराजांना बोलले. शाहू महाराजांना ते बोलले ना, पक्षांची संख्या वाढली. जे 4 प्रमुख पक्ष होते ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्या 4चे 6 पक्ष झाले. पण यामुळं धार्मिक विद्वेष पसरवून समाजाची फूट पाडण्याचं काम होतं आणि मतांच्या राजकारणातही तेवढा फायदा होईल असं मला वाटत नाही. संभ्रमावस्थेत नव्हते विरोधक, या योजनेमुळे घाबरलेलेच होते की या योजनेमुळे महायुती सत्तेपर्यंत जाऊ शकते, आपल्याला मोठा फटका बसू शकतो असं त्यांना खात्री वाटत होती. त्या ठिकाणी गद्दार विरुद्ध खुद्दार अशी लढाई सुरू आहे. प्रत्यक्ष निवडणूक वेगळ्या पद्धतीने लढली जाते. ग्राउंडवरची परिस्थिती वेगळी आहे, तिथल्या लढाया वेगळ्या आहेत, तिथले आरोप प्रत्यारोप वेगळे आहेत. त्याची सूत्र सगळे आपल्या हातात ठेवायची असतात. त्यासाठी मुंबईची सत्ता महत्त्वाची आहे, महाराष्ट्राची सत्ता महत्त्वाची आहे. त्यामुळे सत्तेत येण्यासाठी दोन्ही आघाड्यांच्याकडून प्रयत्न केले जातील. नमस्कार लगावतीच्या प्रेक्षकांना. सध्या आपण विधानसभेच्या दौऱ्यावरती आहोत आणि जे काही विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे, जो काही इलेक्शनचा माहोल दिसतोय, त्यामध्ये लोकांशी तर आपण बोलतोय, उमेदवारांशी बोलतोय, नेत्यांशी बोलतोय, पण आज आपण ज्येष्ठ पत्रकारांशी बोलणार आहेत. एकंदरीतच महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांचा काय कल दिसतोय, सध्या महाराष्ट्रात काय वातावरण दिसतंय, सरांशी आपण बोलूयात. सर, तुमचं खूप खूप स्वागत. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर आज लगावतीच्या व्यासपीठावरती आपल्याला मिळालेले आहेत. सर, तुमचं आमच्या लगावती यूट्यूब चॅनलवरती खूप स्वागत आहे. आणि काय वाटतं, महाराष्ट्रातल्या ज्या काही विधानसभा निवडणुका चालल्यात, कोणत्या दिशेने वारं दिसतंय, सध्या कोणते मुद्दे चर्चेत आहेत? विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आपण विचार केला की कुठल्याही निवडणुकीत एक हवा असते, एक वातावरण दिसतं, कुठल्या दिशेनं वारं वाहतंय हेही कळत असतं. पण यावेळची निवडणूक मला वेगळी अशासाठी वाटते की इथं काहीच एकूण परिस्थितीचा अंदाज येत नाही. पहिलीच अशी अत्यंत गुंतागुंतीची आणि अंदाज न येणारी निवडणूक म्हणून याकडं मला बघावं लागतं. म्हणजे गेल्या अनेक वर्षातल्या निवडणुका बघितल्या, त्यावेळी काय अंदाज व्यक्त व्हायचे, या आघाडीला, या पक्षाला संधी आहे असं चित्र दिसायचं. पण यावेळी तसं काहीच म्हणजे अंदाज बांधता येणार नाही अशी परिस्थिती एकूण दिसते. म्हणजे लोकसभा निवडणूक आपण बघितली, काही महिन्यापूर्वी झाली. त्या लोकसभा निवडणुकी ज्यावेळी पहिला निवडणुकीचा टप्पा पार पडला, त्याच वेळीच लक्षात आलं होतं की वारं महायुतीच्या विरोधात व्हायला लागलंय आणि पुढं कशा रीतीनं निवडणूक जाऊ शकेल एक अंदाज आलेला होता. पण आत्ता निवडणूक अगदी मतदान 8 दिवसाला आलंय, प्रचार 5 दिवसानंतर संपणार आहे. अजून कशा पद्धतीनं निवडणूक चालले, निवडणुकीचं वारं कसं वाहतंय काहीच अंदाज येत नाही. कदाचित हे दोन पक्ष फुटलेत, प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडली, त्यामुळं कुठं असेल काही गणित का? लोकसभेचा जो अंदाज चुकला, हरियाणा राज्यातले जे निकाल हाती आले, त्याचाही कुठंतरी हा परिणाम म्हणावा का? नाही, परिणाम नाही. हे सगळे घटक निवडणुकीवर प्रभाव टाकणारे आहेतच. लोकसभा निवडणुकीचा निकाल असेल किंवा हरियाणातला निकाल असेल, या सगळ्या गोष्टी. हरियाणातल्या निकालामुळे एक गोष्ट घडली अशी की बाबा लोकसभा निवडणुकीनंतर असं सगळं भारतीय जनता पक्षाविरोधात वारं व्हायला लागलेलं आहे. हरियाणासारखं राज्यही भारतीय जनता पक्ष हातातून निघून चाललेलं आहे असं वातावरण होतं. म्हणजे एकही एजन्सी किंवा एकही सर्वे असा नव्हता की जो काँग्रेसला सत्तेवर ज्याने आणत नव्हतं. पण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली, चांगल्या मताधिक्याने सत्ता मिळवली. त्यामुळं इथं महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांचा, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा आणि केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला. आणि महाराष्ट्रात जे आपण समजत होतो तेवढे पिछाडीवर नाही, महाराष्ट्रात चित्र बदलू शकतं. जे सर्वे येतात, अंदाज व्यक्त होत आहेत, त्याच्या पुढे आपण जाऊ शकतो. म्हणजे हरियाणात एक फॉर्म्युला वापरला गेला की जाट विरुद्ध बाकी सगळे असं. म्हणजे काँग्रेसने जाट केंद्रित राजकारण केलं, कुमारी शैलजा यांना तिथं दुखावलं, त्यामुळे दलित मतं विरोधात गेली आणि भाजपनं त्याचा फायदा उठवला. दलित मतांनाही काय आपल्याकडे वळवण्यात त्यांना काही प्रमाणात यश आलं आणि ओबीसी बिगर जाट जे घटक होते ते जाट घटकही एकत्रीकरण केलं. तसं तिथं मराठा आंदोलन ज्या पद्धतीनं चाललं होतं, मराठा आंदोलनामुळे भारतीय जनता पक्षाविरुद्ध वातावरणात असताना त्यांनी इथं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपण तसं करू शकतो. म्हणजे अमित शहा इथं निवडणुकीच्या फार सुरुवातीच्या टप्प्यात, निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या त्यावेळी आले होते आणि त्यावेळी जाहीर सांगितलं, तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी उद्देशून सांगितलं, तुम्ही अजिबात काळजी करू नका,
ही आरक्षणाची आंदोलनं कशी हाताळायची असतात त्याचा आपल्याला अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका, तुम्ही बूथ लेवलपर्यंत काम करा. अमित शहानी सुरुवातीला सांगितलं होतं. मग जे हरियाणा जाट आणि इतर जे स्प्लिट झालं ते त्या धर्तीवरती इथं महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी मराठेतर हे असं विभाजन होऊ शकतं? नाही, तसं विभाजन महाराष्ट्रात होत नाही. कारण महाराष्ट्रात कसं आहे, मराठा आंदोलनाचा प्रभाव हा काही सगळ्या महाराष्ट्रात नाही. मराठा आंदोलनाचा प्रभाव हा प्रामुख्यानं मराठवाड्यात आहे, उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात आहे. तो एका मर्यादित क्षेत्रापुरता आहे. पण त्या मर्यादित क्षेत्रात सुद्धा जर त्या मराठा आंदोलनाचा फायदा होऊन आपण बघितलं की लोकसभेला कशी महायुतीची वाताहत झाली. म्हणजे एक छत्रपती संभाजीनगरची औरंगाबादची संदीपान भुमरेंची जागा सोडली, ती सुद्धा उद्धव ठाकरेंचा उमेदवार चुकला म्हणून. तिथं जर त्यांनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिली असती तर ती सुद्धा जागा महाविकास आघाडीला आली असती. पण त्याचा प्रभाव झाला. आत्ता सुद्धा मनोज जरांगे यांनी आपण उमेदवार उभे करणार की काय, कुणाला पाठिंबा देणार या संदर्भात अखेरपर्यंत संदिग्धता ठेवली आणि शेवटच्या दिवशी त्यांनी जाहीर करून टाकलं की आंदोलनातर्फे काही कुणाला पाठिंबा देणार नाही, आपण निवडणुका लढवणार नाही. पण कुणाला पाडायचं आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्यांचा अजून सुद्धा नंतर सुद्धा त्यांचा स्पष्ट रोख आहे, भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा, हे त्यांचं आव्हान आहे. त्यामुळे तो आता लोकसभेचा प्रभाव टिकून आहे का हे बघावं लागेल. पण महाराष्ट्राच्या अन्य भागात मात्र असं मराठा ओबीसी असं चित्र नाही म्हणजे अशा लढतीचं. कारण मराठा आंदोलनाचा प्रभाव मराठवाड्यात असल्यामुळे तेवढा पॉकेट मर्यादित आहे. पण एक भावनिक लाट असते, एक भावनिक साथ घालणं जरांगे पाटलांचं, तर तो मुद्दा कुठेतरी इफेक्ट करणारा असेल का? त्यांची जी काही भूमिका आत्ताची आहे ती नाही. महाराष्ट्रात सगळीकडे काही प्रमाणात आहे. म्हणजे बाबा ठीक आहे, मराठा स्पिरिट घेऊन काम करणारे किंवा त्या आंदोलनाला प्रतिसाद देणारे लोक तरुण असतात. पण पुन्हा विधानसभा निवडणुकीचं राजकारण वेगळं असतं. विधानसभा निवडणुकीचं राजकारण हे तिथल्या मतदारसंघ निहाय, उमेदवार कोण आहे, त्या उमेदवाराचे सामाजिक संबंध कसे आहेत, त्या उमेदवाराचं राजकीय वर्तनव्यवहार कसा आहे, तो कुठल्या पक्षाचा आहे, आणि अशा सगळ्या गोष्टीवरती निवडणूक विधानसभेत चालते. त्यामुळं आता एक व्यापक परिणाम जो आहे आंदोलनाचा, तो परिणाम मला या आंदोलनात दिसत नाही. म्हणजे लोकसभा निकालाने भल्या भल्यांचे अंदाज चुकवले होते, त्याच्यामुळे आता कुठेतरी ती अडचण ठरते का विधानसभा निकालाचे अंदाज सांगता येत नाही. नाही, लोकसभा निवडणुकीचे अंदाज चुकवले असं म्हणता येत नाही. लोकसभा निवडणुकीचे अंदाज खूप नीट बांधता आले. म्हणजे मी सुद्धा ऑन रेकॉर्ड म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30हून अधिक जागा मिळतील आणि देशात भारतीय जनता पक्षाला 230 जागा मिळतील असं एका वृत्तवाहिनीवरच्या मुलाखतीत मी निकालाच्या 4 दिवस आधी सांगितलं होतं. माझ्यासह आणखी काही जणांचे असे अंदाज होते. त्यामुळं हे अंदाज चुकले असं म्हणता येत नाही. तिथं अंदाज लोकसभेला उलट बांधता येत होते, इथं अंदाज बांधता येत नाही, ही अडचण आहे. त्याचं कारण विभाग निहाय आणि मतदारसंघ निहाय निवडणूक वेगळे आहे. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघातली निवडणूक इथं वेगळी आहे. म्हणजे इथं कुठला असा मुद्दाच नाही, राज्य पातळीवरचा एखादा मुद्दा आहे, राष्ट्रीय पातळीवरचा मुद्दा आहे, मुद्दाच नाही. इथं 2 उमेदवार लोकल समोरासमोर त्यावरच सगळं चाललेलं आहे. आता कोल्हापूर जिल्ह्याचं शहराचं जरी बघायला गेलं तरी आता 4 जागा काँग्रेस लढते, एक तर पुरस्कृत आहे. जे काही मधल्या काळामध्ये घडामोडी घडल्या होत्या उत्तरच्या जागेवरनं, काय वाटतं की ज्या पद्धतीने बंटी पाटील त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या होत्या, त्यांची चिडचिड झाली होती, त्यांनी राग व्यक्त केला होता, ते बोलले की ज्यांनी आग लावली आहे त्यांना बघून घेतो, गळचेपी झाली, तोंडावर पाडलं, तोंड घशी पाडलं, असे शब्द होते त्यांचे. काय इनसाइड स्टोरी आहे? कोणी त्यांच्यासोबत ठरवून केलं का काय घडलं नेमकं? कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारी संदर्भात सुरुवातीपासून ज्या गोष्टी घडत गेल्या, खरं तर कोल्हापूरचं 2014 पासून नंतरच्या काळात कोल्हापूर जिल्ह्याचं काँग्रेसचे एकमेव नेतृत्व, एकमुखी नेतृत्व म्हणून सतेज पाटलांच्याकडे बघितलं जातं. त्यांनी इथं काँग्रेसला उत्तम यश दिलं. ह्या विधानसभेच्या निवडणुकांच्या मध्ये गेल्या 2019ला चांगल्या जागा मिळवून दिल्या. लोकसभेला त्यांनी कोल्हापूरची जागा निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मध्ये एक पोटनिवडणूक झाली, त्या पोटनिवडणुकीत सुद्धा अखंड भारतीय जनता पक्ष उतरला असताना त्यांनी ती निवडणूक विजय खेचून आणला होता. आणि एकूण इथल्या सहकारी संस्थांमध्ये, स्थानिक संस्थांमध्ये सुद्धा त्यांनी काँग्रेसची सत्ता मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे इथल्या सगळ्या उमेदवारी निश्चित करण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती, त्यांचं मत महत्त्वाचं होतं. कोल्हापूरची उत्तरची उमेदवारी त्यांनीच ठरवली होती. ती सगळ्यांशी चर्चा करून सर्वांच्या सहमतीने ठरवली होती. तर नेतृत्व असलं तरी त्यांनी एककल्ली किंवा आपल्या मनानं काही निर्णय घेतला नाही. पण ती उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अशा काही घटना घडत गेल्या की त्या कोणाच्या कल्पनेत नव्हत्या. काही नाराजी असते, प्रत्येक ठिकाणी असते. उमेदवारी जाहीर झाल्या तशी इथं सुद्धा होती, ती नाराजी व्यक्त झाली. पण
काही हितसंबंधी गटांनी ही नाराजी फार मोठी आहे अशा प्रकारचं एक चित्र निर्माण करायचा प्रयत्न केला आणि त्यातून आधीपासून जे मालोजी राजे आणि मधुरिमा राजे उमेदवारी निवडणूक लढायची नाही असं ठरवलं होतं ती त्यांच्यापर्यंत गेली. त्यांनाही वाटलं की फार मोठा प्रश्न निर्माण झाला नाही तर काँग्रेस पक्षापुढे अडचण निर्माण झाली म्हणून मग ते कन्व्हिन्स झाले आणि त्यांनी तयारी दर्शवली. मग त्यातनं ती उमेदवारी बदलाच्या सगळे निर्णयाचं नाट्य घडलं. मग ते तिथंच थांबलं नाही. मग माघारीच्या वेळी राजेश लाटकर माघार घेणार असं आधी ठरलेलं होतं. पण लाटकरांनी ठरवलं की बाबा एका सामान्य कार्यकर्त्याच्या स्वाभिमानाला धक्का लागलाय, आपण माघार घ्यायची नाही असं ठरवलं आणि ते माघार घेत नाहीत म्हणल्यानंतर मग मधुरिमा राजे आणि मालोजी राजे यांनी त्यांनी माघार घ्यायचा निर्णय घेतला. शाहू महाराजांची मी व्यक्तिशः या संदर्भात बोललेलो आहे. शाहू महाराज म्हणले माघारीचा निर्णय उमेदवारी भरण्याचा निर्णय सुद्धा मालोजी राजे आणि मधुरिमा राजे या पतीपत्नीचाच होता निवडणूक उमेदवारी घेण्याचा आणि माघारीचा निर्णय सुद्धा त्यांचाच होता. फक्त दोन्ही वेळा त्यांनी माझ्याकडे मला विचारणा केली होती. मी त्यांना एनओसी दिलेली होती आणि संमती दिली. तुमची इच्छा आहे तर लढा. पण आधीपासून माझी भूमिका अशी होती की आपल्या घरात खासदारकीचं पद असताना दुसरं आमदारकी घ्यायची नाही ही भूमिका होती. विशिष्ट परिस्थिती स्वीकारावी त्यांनी मान्य केलं आणि विशिष्ट परिस्थितीत माघार घ्यायचं ठरवलं. त्यामुळं नंतर मग सगळे एक आले महाविकास आघाडी काँग्रेस सगळं त्यांनी राजेश लाटकरांना पुरस्कृत केलं. इथं या टप्प्यात म्हणजे अगदी उमेदवारी देण्यापासून माघारीपर्यंत बंटी पाटील यांचा सतेज पाटील यांचा कुठल्याही टप्प्यावर काहीही स्वार्थ नव्हता. त्यांचं जवळचं लांबचं त्यांनी काही मनमानी कुणाला तरी डावललं कुणाला तरी असंही काही नव्हतं. पण एका शहराच्या महापालिकेच्या राजकारणात ज्या पद्धतीनं काही घटना अचानक अचानक सगळ्या गोष्टी घडत गेल्या की कुठेही त्या सावरायला कोणाला संधी मिळाली नाही, दुरुस्तीला संधी मिळाली नाही. ते निर्णय पटापट होत गेले आणि त्यामुळं एका टप्प्यावर जिथं आपला शब्द अंतिम आहे अशा ठिकाणी काँग्रेस पक्षाचा उमेदवार नाही हे ज्यावेळी लक्षात येतं त्यावेळी कुठल्याही नेत्याला धक्का हा बसणं स्वाभाविक आहे. त्यातून त्यांनी काही त्यावेळी संताप व्यक्त केलेला होता. मग काही विरोधकांनी त्याचंही भांडवल करून बघा ते शाहू महाराजांना बोलले. शाहू महाराजांना ते बोलले नव्हते. तर त्या ठिकाणी जे काही कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत होते ते की असं तुम्ही लोकांनी हे चुकीचं केलंय म्हणून वगैरे. तर तो नंतर त्या सगळ्या गोष्टी सगळे गैरसमज दूर झाले आहेत. पुन्हा आता शाहू महाराज आणि सतेज पाटील एकत्रितपणे प्रचार करतायत इथल्या उमेदवाराचा. पंजा चिन्ह नाही खरं आहे बरोबर आहे हे काँग्रेसचं अधिकृत चिन्ह नाही पण ते एकत्रित प्रचार करतायत. महाविकास आघाडीतले सगळे पक्ष प्रचार करतायत आणि इथं निवडणूक आता उत्तम रीतीने त्यांनी उभी केलेली आहे. आता जिल्ह्यातलं कायम असं असतं की इथं पक्षीय लेवलवरती चालतच नाही, गटातटाच असते. इकडनं महाडिकन तिकडनं बंटी पाटील असाच सामना दिसतो. का बरं म्हणजे इतकं व्यक्ती केंद्रित इथल्या लढती का होतात म्हणजे कोल्हापूरच्या नाही बहुतेक पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी असं होतं. हे सहकारी संस्थांचं राजकारण वेगळं आहे. हे काय व्यापक विधानसभेचं राजकारण जे आता जिल्हा मध्यवर्ती बँक असते किंवा इथला गोकुळ दूध संघ जिल्हा दूध संघ आहे. या जिल्हा दूध संघाचं इलेक्शन वेगळं असतं. पुन्हा साखर कारखान्याची निवडणूक वेगळी असते. त्यामुळे या प्रत्येक ठिकाणी यांचे हित म्हणजे जिल्हा बँकेच्या राजकारणात आधी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ एकत्रित होते. महापालिकेच्या राजकारणात गेल्या हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील एकत्रित होते. आता ते वेगळे गेले असले तरी आता पुन्हा येणाऱ्या निवडणुकीत काय होतंय बघायला. आता ते वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वाटा होतील पण जिल्हा बँकेत ते एकत्र आहेत. जिल्हा दूध संघ गोकुळ दूध संघात महाडिकांना तिथून सत्तेवर काढण्यासाठी मुश्रीफ आणि सतेज पाटील एकत्र आहेत. आता एकत्रित सत्तेत आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांचं राजकारण जिथं असतं तिथं पक्ष बाजूला ठेवतात आणि वरून पक्षांना सुद्धा अंडरस्टँडिंग असतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा म्हणजे नेहमी म्हणायचं जायचं की काँग्रेस किंवा राष्ट्रवादीनं कुठं बीजेपी बरोबर आघाडी करायची नाही, बीजेपी युती करायची नाही. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये अशा आघाड्या युत्या झालेल्या होत राहतात. त्याचं वर राज्याच्या आग्रह असतो की शक्यतो विचारधारा सोडून करू नका. पण शेवटी स्थानिक पातळीवरचे राग लोभ प्रचंड तीव्र असतात. ते व्यक्तिकेंद्रीय असतात सगळे. त्यामुळे तिथं त्या तडजोडी राज्य पातळीवरच्या पक्षाला सुद्धा माहिती असतं की इथं फार आग्रह चालत नाही. त्यांना स्वातंत्र्य देऊन त्यांना निर्णय घ्या ना, त्यांना त्यांच्या राजकारण करायला मुभा द्यावी आणि तसं चालत असतं. त्यामुळे कोल्हापुरात तर ही मोठी प्रचंड सत्ता गोकुळ सारखं महत्वाचं सत्ता केंद्र आहे, आर्थिक सत्ता केंद्र आहे. म्हणजे आम्हाला आमदारकी नको पण गोकुळ संचालक पद द्या, गोकुळ संचालक पद द्या. जसं मुंबईत आमदारकी नको महापालिकेचं महापालिकेचं नगरसेवक पद महत्वाचं मानलं जातं तसं इथं गोकुळचं आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं आहे. असं म्हणूनच म्हणतात का की कोल्हापूर जिल्ह्यात ज्यांचं वर्चस्व
त्यांचं राज्यात नेता म्हणून उदयास येणं जास्त स्कोप असतो. कारण सहकारी ह्यांचं सहकारातलं हे राजकारण आहे. ते सहकारातलं राजकारण तुम्हाला जिल्हा पातळीवर, विभागीय पातळीवर, राज्य पातळीवर नेतृत्व करायची संधी देत असतं. त्यामुळं आपण बघितले की अनेक जिल्हा पातळीवरचे नेते कोल्हापूरचे असतील, सोलापूरचे असतील, आणि ते सुद्धा एकूण मग साखर संघावर असतात किंवा अन्य कुठल्या सहकारातल्या राज्याच्या संघटना असतात, त्या राज्याच्या संघटनांच्यावर काम करत असतात. तर ही संधी त्यांना त्यामुळे मिळत असते. पण काय वाटतं, मधल्या काळात ज्या काही घडामोडी घडल्या, लाटकरांची बंडखोरी थोपवता आली नाही, मधुरा रीमा राजेंनी उमेदवारी मागे घेतली, जयश्री जाधव तिकडे गेल्या, तर कुठेतरी बंटी पाटलांचा पाय खोलात जातो की काय, असं विश्लेषण समोर येत होतं, असं बोललं जाऊ लागलं होतं माध्यमांमध्ये. चर्चा माध्यमामधून होणं स्वाभाविकच आहे, कारण एका महत्वाच्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार नसणं. पण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कुठली अशा इतक्या अचानक घडामोडी घडत गेल्या की तिथं कुणाचाच तिथं नियंत्रणात नव्हतं. पण ते नंतर सगळ्यात महत्वाचं, अशा प्रसंगी सगळ्यात महत्वाचं असतं ते आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट, आणि ते तातडीनं केलं गेलं कोल्हापुरात. म्हणजे ज्या दिवशी ह्या सगळ्या घटना घडल्या त्याच वेळी मला त्याच दिवशी सतेज पाटील आणि शाहू महाराज गारगोटीत एका कार्यक्रमात एका मंचावर होते. तिथून ते म्हणजे ही घटना, माघारीची घटना घडल्यानंतर 2 तासात परत ते तिथून एकत्र गाडीतून कोल्हापूरून, गारगोटीहून कोल्हापूरला एकत्र आले आहेत. दुसऱ्या दिवशी शाहू महाराजांनी एक निवेदन प्रसिद्ध देऊन सतेज पाटील हे अत्यंत आमचे नेते आहे, जिल्ह्याचे नेते आहेत, हे त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. आणि हा सगळा घटनाक्रम कसा घडला आणि राजेश लाटकर हे आमचे पुरस्कृत उमेदवार हे सांगितलं. त्याच दिवशी संध्याकाळी शाहू महाराज, सतेज पाटील आणि राजेश लाटकर काँग्रेस कमिटीत एकत्रित आले आणि त्यांनी राजेश लाटकर हे काँग्रेस आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार असलेले जाहीर करून टाकलं. हे डिझास्टर मॅनेजमेंट फार तातडीने, फार उत्तम रीतीने झालं. सगळं कव्हरअप करण्यात आलं. आणखी एक चर्चा माध्यमांमध्ये अशी आहे की सध्याची परिस्थिती पाहता 1995 मधलं चित्र रिपीट होतं की काय, त्याबद्दल काय सांगू शकता? खरी परिस्थिती आहे म्हणजे 1995ला अपक्ष मोठ्या संख्येने निवडून आले होते. शिवसेना भाजप युतीची सत्ता स्थापन झाली होती. त्या सत्ता स्थापनेत अपक्षांचा रोल महत्त्वाचा ठरला होता. आता सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण होण्याची एक शक्यता आहे. त्याचं कारण पहिलं असं की जो सुरुवातीला तुम्ही उल्लेख केला की पक्षांची संख्या वाढली. जे 4 प्रमुख पक्ष होते ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्या 4चे 6 पक्ष झाले आहेत. आणि 6 पक्ष झाल्यामुळं इच्छुकांची संख्या वाढली. म्हणजे एका पक्षात सुद्धा निवडणूक लढायला 2, 3, 4 इच्छुक असतात. तर 3 पक्ष आहेत. मग त्यामुळं अनेक ठिकाणी बंडखोरी थोपवता आली नाही, बंडखोराने ऐकलेलं नाही. कारण आताची निवडणूक सुटली तर तुम्ही काय देणार आहे, किती जणांना काय देऊ शकत नाही. त्यामुळे ही जर संधी घेऊ, म्हणजे त्यातही परिवर्तन आघाडी उतरली आहे. परिवर्तन आघाडी आहे, मनसे स्वतंत्रपणे लढते, वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे अनेक जागा लढवत आहेत. आणि परत या 2 आघाडी आणि युतीमधले जे पक्षांना ती जागा नाही त्यातले इच्छुक आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येनं हे इच्छुक आता अपक्ष सगळीकडेच आहेत. आणि त्यामुळे त्याचा फटका, आणि पुन्हा समजा आणि काही ठिकाणी अपक्ष जरी स्पर्धेत रेसमध्ये नसले तरी सुद्धा ते जी मतं घेतील त्या मतांचा फटका कुणाला बसतोय हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे हे अपक्ष निवडून येऊन एक सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका बजावतीलच, पण महाविकास आघाडी आणि महायुती यांचं नुकसान करून तिथलं त्यांचं गणितही बिघडवण्याचं काम हे अपक्ष करू शकणार. आता लोकसभेच्या लढती जेव्हा आपण पाहिल्या त्या वातावरणात नरेटिव्हचा खेळ खूप चालला. आताही विधानसभेत काही अशा लाईन सुरू आहेत, बटेंगे तो कटेंगे वगैरे. का भाजपला काय आवश्यकता पडली असा मुद्दा पुढे करण्याची? मला काही कळत नाही. म्हणजे खरं तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने शहाणं व्हायला पाहिजे होतं. निवडणूक लोकसभेत आणि तो पराभव झाल्यानंतर महायुतीच्या सरकारनं अनेक प्रचंड संख्येनं निर्णय घेतले. लाडकी बहीणसारखी योजना आली, त्या योजनेचा काही चांगले परिणामी दिसायला लागले, चांगला प्रतिसादही मिळायला लागला. हे सगळं असताना पुन्हा विकास कामं मांडत असताना पुन्हा खरं तर मला वाटतं हा विषय योगी आदित्यनाथ किंवा हा काय कुणाच्या स्थानिक नेत्याच्या कंट्रोलमधला विषय नाही. त्यांना अजूनही त्याच भ्रमात ते उत्तरेतलं राजकारण इकडे घेऊन येऊन इथे घोषणा इथं द्यायला लागले. आणि मग त्याचंच रिॲक्शन म्हणून पुन्हा पक्ष नरेंद्र मोदी सुद्धा एक आहे तो शेप आहे सारख्या घोषणा द्यायला लागले. म्हणजे तेच नॅरेटिव्ह पुढे न्यायला लागले. हे मला कळत नाही. म्हणजे ते गोंधळलेले आहेत की अजूनही त्यांचा आपल्या कार्यक्रमांच्यावर
किंवा आपण जो कार्यक्रम घेऊन लोकांच्या पुढे जातो त्याला प्रतिसाद देतील याचा विश्वास किंवा याची खात्री त्यांना नाही. त्यामुळे मला वाटतं कदाचित त्यांना असं वाटतं की याच मुद्द्यावर आपण लढवू शकतो निवडणुका आणि याच मुद्द्यावर आपण जिंकू शकतो, असा काहीतरी त्यांचा गोंधळ मला ऐकून या सगळ्या प्रक्रियेत पण याचा दिसतोय. फटका कोणाला बसू शकतो या नरेटिव्हचा किंवा या लाईनचा? संविधान बचावची जी लाईन होती लोकसभेला त्याचा काहीसा फायदा काँग्रेसला झाला होता, ज्या लेवलवरती त्यांनी तो मुद्दा आणला होता चर्चेत. मग आता बटेंगे तो कटेंगे हे त्यालाच एक उत्तर म्हणून आहे का विधानसभेमध्ये? कसं आहे, बटेंगे तो कटेंगेचा तोटा मला वाटतं पुन्हा महायुतीलाच होणार आहे, भारतीय जनता पक्षालाच होणार आहे असं मला वाटतं. त्याचं कारण असं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदारांनी एक गठ्ठा महाविकास आघाडीला मतदान केलं होतं. कारण 10 वर्षातली नरेंद्र मोदींची राजवट, अल्पसंख्याकांच्यावर त्या झालेले हल्ले आणि एकूण असुरक्षिततेची भावना, त्यामुळं ते सरकार बदलण्यासाठी त्यांनी मतदान केलं होतं. नंतर ते मतदान, तो राग केंद्राच्या सरकारवर तो व्यक्त झाला. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किंवा महाराष्ट्राच्या निवडणुकीत तसं काही व्यक्त होण्याची आवश्यकता अल्पसंख्याक समाजाला नव्हती. पण दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथं जोट जिहादचा मुद्दा काढला आणि आता तर त्यांनी परवा संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये वोट जिहादला तुम्ही धर्मयुद्धानं उत्तर द्या अशा प्रकारचं करून पुन्हा तिथे विभाजन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे वोट जिहादचा मुद्दा फडणवीसांनी काढला, म्हणजे लोकांनी वोट जिहाद केला, म्हणजे अल्पसंख्याक समाजानं आपल्या विरोधात मतदान केलं, त्याला त्यांनी वोट जिहाद ही संकल्पना वाटवली. आणि ही कोल्हापुरात इथं कनेरीला मठावर कार्यक्रम होता, तिथं त्यांनी या संदर्भातला पहिला उच्चार केला आणि तोच मुद्दा पण त्यांनी काल संभाजीनगरमध्ये वोट जिहादला तुम्ही धर्मयुद्धाच्या स्वरूपात उत्तर द्या असं आवाहन केले. म्हणजे ते पुन्हा विभाजनाचं राजकारण करतं. म्हणजे योगी जे उत्तरेतनं बटेंगे तो कटेंगे घेऊन आले, तोच मुद्दा पुढे नेताना हे करायला लागलेत. कारण म्हणजे आणि जो मुस्लिम मतदार आता बाबा झालं भाजपवरचा राग व्यक्त करून झाला अशा एका मनस्थितीत होता, त्या मतदाराला पुन्हा त्यांनी एक गट्टा काँग्रेसकडे महाविकास आघाडीकडे ढकलला असं मला वाटतं. आणि त्याचा निश्चितपणे हा एक 11-12% जो अल्पसंख्याक समाज आहे तो ज्यावेळी एका गट्टा एका आघाडीकडे जाणं हा निश्चितच फटका देणार आहे. आणि हिंदू लोकांना माहिती आहे आता इथं बटेंगे तो कटेंगेवर हे मुद्दे आता राहिलेले नाहीत, लोक शहाणे झालेत. त्याच्या पलीकडे तर राजकारण त्यांनी लोकसभेला ज्या पद्धतीनं कौल दिला ते जरी लक्षात घेतलं असतं आणि सामान्य ज्या योजना आहेत त्या घेऊन जरी लोकांच्या पुढे गेले असते तर ते अधिक चांगलं सकारात्मक वातावरणात निवडणूक झाली असती. पण यामुळं धार्मिक विद्वेष पसरवून समाजाची फूट पाडण्याचं काम होतंय आणि मतांच्या राजकारणात तेवढा फायदा होईल असं मला वाटत नाही. पण काही असे फॅक्टर्स दिसतात या निवडणुकीतले की फॅक्टर म्हणायचे झाले तर लाडकी बहीण योजनेचा एक फॅक्टर आहे की प्रचंड महिला वर्गामध्ये पैसे खात्यात येतात तर आम्ही शिंदेना मतदान करू किंवा आमच्या लाडक्या भावाला करू, असे जे काही चाललंय. काही रिॲक्शन्स असे येतात की महागाई वाढली, या खिशातलं काढताय त्या खिशात टाकताय, अर्थ काय त्याला. तर हा मुद्दा कुठंतरी लाडकी बहीण योजनेचा महाविकास आघाडीला जड जाताना दिसतोय. निश्चितच महायुतीला लाडकी बहीण योजनेचा चांगला फायदा होईल असं महाविकास आघाडीला सुद्धा सुरुवातीला महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांना सुरुवातीला वाटत होतं की ही योजना गेम चेंजर ठरू शकते. ही योजना महायुतीला लोकसभेची जी पिछाडी होती ती भरून काढून पुढे नेण्यास फायदेशीर ठरू शकते असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही वाटत होतं. तर त्याच लाईनवर सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण दरम्यान बदलापूर सारखं प्रकरण घडलं, महिला अत्याचाराची प्रकरणं घडली. आता कोल्हापूरला परवा इथले खासदार राज्यसभेचे धनंजय महाडिक त्यांनी एका सभेत तुम्ही ते आता ज्या बघा 1,500 घेणाऱ्या महिला आहेत त्या काँग्रेसच्या सभेला गेल्या तर त्यांचे फोटो काढून पाठवा आपण बंधू, अशी ही भाषा उर्मटपणाची, हे आम्ही आमच्या खिशातनं पैसे देतोय अशा पद्धतीचं जे वर्तन आहे. रवी राणापासून अनेकांनी सांगितलं बघा तुम्ही हे केलं तर आम्ही बंद करू योजना, म्हणजे तुम्ही विरोधी मतदान केलं तर पैसे काढून घेऊ वगैरे, अशा धमकीच्या स्वरूपात देतं. त्याचा परिणाम म्हणजे तुम्ही योजना राबवता तेव्हा योजना काही स्वतःच्या खिशातून कुणी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार देत नाहीत किंवा अगदी महाविकास आघाडीने राबवल्या म्हणून शरद पवार किंवा उद्धव ठाकरे देत नाहीत. हे लोकांच्या पैशातून, लोकांच्या करातून आलेल्या पैशातूनच या योजना राबवत असतात आणि लोकांना देत असतात. तर हे आम्ही काहीतरी जणू आमच्या घरातून काढून देतो अशा प्रकारची उपकाराची भावना ज्यावेळी राज्यकर्ते बोलून दाखवतात ना, तेव्हा मला वाटतं कसं असतं दिलेली म्हणजे दान असं दानाच्या बाबतीत असं म्हणजे एका हातानं दिलेल्या दुसऱ्या हातानं कळू नये. ठीक आहे, आम्ही योजना योजना राबवल्यानंतर त्या योजनांचा फायदा कसा पोहोचवतोय, आम्ही कसा पुढे वाढवू, किंवा त्यांनी 1500 जे 2100 करणार आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी सकारात्मक रीतीने पुढे नेल्या असत्या तर त्याचा अधिक फायदा झाला असता.
पण हे आम्ही दिलं मिळाले का पैसे, एकनाथ शिंदेचा मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ, पैसे मिळाले का, पैसे मिळाले का, हे म्हणजे तुम्ही फार काहीतरी लोक असे मागत आहेत आणि आपण त्यांच्यावर उपकार करतो, ही जी भावना आहे ना, असा जो आविर्भाव आहे, तो आविर्भाव मला वाटतं या चांगल्या योजनेचा फायदा काहीतरी मर्यादित करतोय असं मला वाटतं. पण आता यालाच उत्तर म्हणून महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेसारखी आणली आहे की आम्ही 3,000 देऊ. म्हणजे हेच नेते, महाविकास आघाडीतले नेते टीका करतात की तिजोरीवरती ताण येतोय, 1,500 रुपये तुम्ही देताय, मग ह्यांचं नियोजन काही नाही. मग कुठेतरी विरोधक पण संभ्रमावस्थेत होते. लाडकी बहीण, होय, संभ्रमावस्थेत नव्हते विरोधक, या योजनेमुळे घाबरलेलेच होते की या योजनेमुळे महायुती सत्तेपर्यंत जाऊ शकते, आपल्याला मोठा फटका बसू शकतो असं त्यांना खात्री वाटवते. मग त्यामुळे त्यांनी या योजना आणल्या आणि मग त्यासाठी त्यांनी बाबा ही योजना फक्त आम्हीच राबवू शकतो असा ज्यावेळी प्रचार महायुती करायला लागली, त्यावेळी त्यांनी कर्नाटकातल्या योजना पुढे आणल्या. कर्नाटकच्या जाहिराती इथं दिसायला लागल्या मराठी वृत्तपत्रातून, तेलंगणाच्या जाहिराती इथं दिसायला लागल्या. हे जिथं काँग्रेस शासित राज्य, हिमाचल प्रदेशच्या जाहिराती दिसायला लागल्या. काँग्रेस शासित राज्यांनी या योजना राबवल्या आहेत. म्हणजे त्यात पुन्हा भारतीय जनता पक्षानं खोटा प्रचार असा केला की बघा काँग्रेस सरकारनं ज्या योजना काँग्रेसच्या राज्यात जाहीर केल्या त्या योजना राबवलेल्या नाहीत, असा खोटा प्रचार सुरू केला. मग त्याला प्रत्युत्तर म्हणून तिथल्या सरकारने आम्ही हे योजना अजूनही राबवतोय, उत्तम रीतीने सुरू आहेत ह्या जाहिराती केल्या. त्याला उत्तर त्यांनी थेट अशा पद्धतीनं तिथल्या, म्हणजे सुरुवातीला टीका करणं आणि त्यानंतर आता श्रेय घेण्यापर्यंत हे आम्हीच राबवू शकतो हे सुरू झालं. म्हणजे एकूण कसं असतं, ह्या निवडणुकीत या गोष्टी होत असतात. म्हणजे तुम्ही जर टॅब देणार असाल तर आम्ही लॅपटॉप देणार आहे, किंवा तुम्ही स्कूटी देणार असाल तर आम्ही आणखी मोठी गाडी देऊ, हे उत्तर सगळीकडे हे राजकारण सगळीकडे सुरू असतं. त्यामुळे त्या राजकारणाचा भाग आहे जाहीरनामे. आता जाहीरनाम्यातले आश्वासनं फार सगळी उत्तम रीतीने पाळली जातात असं नाही. ते पुन्हा आर्थिक बाब आहेच. म्हणजे लाडकी बहीण योजना असेल किंवा महाविकास आघाडीची महालक्ष्मी योजना असेल किंवा अशा योजना, शेवटी आर्थिक गणित लक्षात घेऊनच पुढे हे करावे लागणार, न्यावे लागणार आहेत. निवडणूक झाल्यानंतर राज्याची आर्थिक परिस्थिती, तिजोरीची अवस्था बघूनच या योजना किती काळ चालू शकतील या संदर्भात निर्णय घ्यावा लागणार आहे. कुठलंही सरकार सत्तेवर आलं तरी ठीक आहे. आता ह्या निवडणुकीच्या तोंडावर आल्या योजना पुढं कशा जातील हे कुठलं सरकार यावर अवलंबून नसेल. म्हणजे अमुक महायुतीचं सरकार आलं तर ते पुढं राबवेल किंवा महाविकास आघाडी सरकार आलं तर 3,000 देईल, आत्ता त्या संदर्भात काही खात्री देता येत नाही. ती निवडणुकीतली आश्वासन आहेत. शेवटी महाराष्ट्राच्या तिजोरीची अवस्था बघूनच त्या संदर्भात पुढचे निर्णय घ्यावे लागणार. हो. आणि असेच मुद्दे, म्हणजे महिला वर्गामध्ये जरी क्रेज असेल या योजनेची, पण एक वर्ग असा आहे की तो म्हणतोय की महागाई कमी करा, सोयाबीनला भाव नाहीये, आमच्या दुधाला दर नाहीये, कापसाला भाव नाहीये. हे जेव्हा लोकांमध्ये आम्ही जातोय ना, तर ते रिॲक्शन येत आहेत शेतकऱ्यांच्या. ही वस्तुस्थिती आहेच. म्हणजे युवका बेरोजगारी संदर्भातला मुद्दा आहे. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेल्याचं काही गोष्टी, म्हणजे किती जरी लोक आम्ही मोठ्या प्रमाणात उद्योग आणले युतीचे लोक सांगितले असले तरी काही महत्वाचे उद्योग महाराष्ट्रात येता बाहेर गेले ते माहिती आहे. त्यामुळे हजारो रोजगार त्यामुळे गेले. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीरपणे आहे आणि तो बेरोजगारीचा प्रश्न समोर आलेला आहे शेतकऱ्यांच्या मध्ये. म्हणजे आधी ज्यावेळी भारतीय जनता पक्ष सत्तेत नव्हता 2014च्या आधी, त्यावेळी देवेंद्र फडणवीस जी आश्वासने देत होते, आम्ही सोयाबीनला एवढा भाव देऊ, तर आता 5 वर्षाची त्यांची सत्ता, नंतर 2-2.5 वर्षाची महायुतीची सत्ता, आता त्यांनी आश्वासनांमध्ये जाहीर केले, जाहीरनाम्यात आहे की 6,000 भाव देऊ. तर ते त्यांनी देऊ शकले. त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत ते 14 पूर्वीची मागण्याची पूर्तता करू शकलेली नाहीत किंवा आताही करू शकले नाही. त्यामुळे आता आश्वासन देऊन तुम्ही सत्ता असताना दिला नाही ना, तो ही वस्तुस्थिती आहे ना. म्हणजे त्यामुळे आता काय हे आश्वासनं ठीक आहे, आश्वासनं सगळेच देतात. त्यांनी दिलं काय, महाविकास आघाडीने दिली काय आश्वासन. निवडणूक हा आश्वासनांचा खेळ असतो. पण मला वाटतं ही निवडणूक आता जाहीरनाम्यातल्या आश्वासनांच्यावर लढली जात नाही. ही निवडणूक वेगळे मुद्दे आहेत जिथं शिवसेना, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या पक्षांचे समोरासमोर उमेदवार आहेत आणि ज्या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षांचे उमेदवार असे 100-125 मतदारसंघ आहेत, त्या ठिकाणी गद्दार विरुद्ध खुद्दार अशी लढाई सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या मुद्द्यांच्यावर लढाई सुरू आहे. स्थानिक उमेदवारांच्या संदर्भात, स्थानिक उमेदवाराचं चारित्र्य, स्थानिक उमेदवाराचं 5 वर्षातला परफॉर्मन्स, सत्तेत असला तर त्यानं काय भ्रष्टाचार केला असेल तर, योजनामध्ये टक्केवारी काय केली असेल तर, किंवा अशा वेगळे मुद्दे, त्या मतदारसंघातले मुद्दे वेगळे आहेत आणि त्या मतदारसंघातल्या मुद्द्यावरच निवडणूक चालली. ह्याला जोडून दुसरा प्रश्न असा आहे माझा की ही विधानसभा निवडणूक अगदी हायपर लोकल होती असंही एक म्हटलं जातंय. ना अंदाज सांगितला जातोय, ना कुठलाच काही अंदाजच येत नाही, ना लढतींचा येतोय, ना कोणत्या समीकरणांचा येतोय,
काहीच बांधू का असं का होतं यावेळेस? खरं आहे, हे 100% खरं आहे की मी आपल्या सुरुवातीपासून आपण त्यात असलं की काय अंदाज येत नाही. म्हणजे वारं कुठला आहे, विषय कुठला आहे, मुद्दे कुठले चर्चेत आहेत, कुठंच काय अंदाज येत नाही. खूप स्थानिक प्रश्नांच्यावर, स्थानिक मुद्द्यांच्यावर ही निवडणूक लढवली जाते. म्हणजे स्थानिक रस्त्यांची नीट, सत्तेत असला माणूस तर ते रस्त्यांची नीट झालेले नाहीत किंवा विरोधी असेल तर त्या संपर्कच नाही, अशा या मुद्द्यांच्यावरच निवडणूक होते. त्यामुळं हे सगळे राष्ट्रीय मुद्दे किंवा राज्याचे मुद्दे, ही जी वरून जी भाषणं ही फक्त प्रसारमाध्यमातल्या मथळ्यांच्यासाठी, टीव्हीवरच्या चर्चेसाठी तेवढ्यापुरतीच मर्यादित आहेत. प्रत्यक्ष निवडणूक वेगळ्या पद्धतीने लढली जाते. ग्राउंडवरची परिस्थिती वेगळी आहे, तिथल्या लढाया वेगळ्या आहेत, तिथले आरोप प्रत्यारोप वेगळे आहेत. सध्या महाविकास आघाडी असू दे, महायुती असू देत, दोघांकडनंही मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणखीही स्पष्टपणे दाखवला जात नाही, तो समोर नाव आणलं जात नाही. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये यावरती बऱ्याच चर्चा झाल्या, उघड चर्चा झाल्या. उद्धव ठाकरे म्हणाले, परत शरद पवार म्हणाले आम्ही या शर्यतीमध्येच नाहीये. काँग्रेस न बोलता म्हणते की आम्ही आहोत या शर्यतीत. तर काय वाटतं, म्हणजे एकीकडे महायुती, फडणवीस मध्येच म्हणतायत की आम्ही शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवतोय, पण कुठेतरी भाजपचे कार्यकर्ते दावा करतात की आमचाच मुख्यमंत्री होणार आहे आमची सत्ता आली तर. इकडनं महाविकास आघाडीमध्ये बरेच चेहरे आहेत, काँग्रेसमध्ये तरी जास्त. शरद पवारांनी तर हातवर केली की आमचं कोणी नाही, आम्ही या शर्यतीतच नाही. हे महाविकास आघाडी फेस न पुढं करणं मुख्यमंत्री पदाचा, तर ह्याचा पण कुठंतरी परिणाम होतोय का खाली मैदानापर्यंत? नाही, मला असं वाटतं की इथं कसं आहे, मुख्यमंत्रीपद ही अत्यंत महत्वाची गोष्ट दोन्हीच्या दृष्टीने आहे. जरी महायुती म्हणत असली की आम्ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवतोय, असं म्हणलेलं नाहीत की निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असं नाही म्हटलं. परवा अमित शहा असं म्हणले की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे. नंतर 2 दिवसानं हा सगळा गोंधळ शिंदेच्याकडून नाराजी आल्यानंतर मग आम्ही निवडणुकीनंतर मुख्यमंत्री ठरणार आहोत असं त्यांनी भाजपचं संकल्पपत्र मुंबईत प्रकाशन त्यावेळी सांगितलं. म्हणजे तिथे सारवासारव सुरू झालेले आहे. म्हणजे फॉर्म्युला आहे तो निवडणुकी आधी जाहीर करून नंतर गोंधळ नाही. पण साधारण युतीतला कुठल्याही आघाडीतला फॉर्म्युला हाच असतो, ज्या पक्षाचे उमेदवार आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री, हेच सूत्र सगळीकडे पाळलं जाईल. कारण पुन्हा एकनाथ शिंदे यांना जर त्यांचे संख्येनं कमी आमदार असले तर भारतीय जनता पक्ष ती तशी तयारी करेल असं मला वाटत नाही. भारतीय जनता पक्ष वेगळा निर्णय घेऊ शकतं. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे सुरुवातीपासून आग्रही होते, पण काँग्रेस हा त्या बाबतीत फार मुरलेला पक्ष आहे. तो त्यांनी कोणत्याही पद्धतीनं त्यांना घाईनं प्रतिसाद दिला नाही त्यांच्या आव्हानाला किंवा त्यांच्या मागणीला. अगदी त्यांनी जाहीरपणे उपस्थित मुद्दा केला तरी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला नाही. शरद पवारांनी प्रतिसाद दिला नाही. सगळ्यांच्या डोक्यात एकच आहे की युतीचं सूत्र आहे, ज्याचे आमदार जास्त तो त्याचा मुख्यमंत्री असेल. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा नंतर मान्य केलं. मग शेवटी त्या उद्धव ठाकरेंना त्यावरून ज्यावेळी महायुतीचे लोक खिजवायला लागले त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सरळ सांगून टाकलं की तुमचा मुख्यमंत्री जाहीर करा महायुतीला. महायुती ही जाहीर करू शकत नाहीत ना. आणि काल तर त्यांनी एका मुलाखतीत, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगून टाकलं की ठीक आहे, निवडणुकीनंतर संख्याबळानुसार ठरवणार असतील तर आमची काही हरकत नाही, त्याला आमचा पाठिंबाच राहील. म्हणजे तो विषय आता सगळ्यांनी सोडून दिला. आता सगळ्यांच्या दृष्टीनं सत्तेत येणं, आपली आघाडी सत्तेत येणं हा प्राधान्यक्रम आहे. कारण सत्तेत असणं आणि सत्तेत नसणं यात खूप फरक असतो, हे दोघांनी अनुभवलेलं आहे. त्यामुळं त्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न राहणार. पण एक शेवटचा मुद्दा आहे की निकाल कोणाच्याही बाजूने लागू देत, युती असू दे, आघाडी असू देत, पण जे 2019च्या साली जे काही नाट्यमय घडामोडी घडल्या त्या पुन्हा घडू नये अशी प्रत्येकाची भीती आहे की स्थिर सरकार असावं, कोणाचंही येऊ देत पण स्थिर सरकार असावं. असं काही वाटतंय, अशी काही लक्षणं दिसत आहेत युती आघाडीचे की नंतर काहीतरी गडबड गोंधळ व्हायला नको? 2019ला सूत्र बदललं सगळं. आणि मला वाटतं या निवडणुकीनंतर सुद्धा काही वेगळी समीकरणं आकारला आली प्रत्यक्ष मतदानानंतर, मतमोजणीनंतर, तर आश्चर्य वाटायला नको. कारण या ह्याच्यात फक्त भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे 2 पक्ष आहेत जे एकत्र येऊ शकत नाही. आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप सोबत एकत्र येऊ शकत नाही. मी पवारांचं राजकारण खूप जवळून बघतोय, त्यामुळे मी ठामपणे म्हणू शकतो. बाकी जे खालची इतर पक्ष आहेत, अजित पवार परत फिरू शकतात, एकनाथ शिंदे शरद पवारांच्यावर येऊ शकतात, उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षावर जाऊ शकतात, काहीही होऊ शकतं. मध्यंतरी चर्चा पण सुरू होती की शिंदे पवार एकत्र येतील. काहीही होऊ शकतं. फक्त या 3 गोष्टी एकत्र नाहीत येऊ शकत. काँग्रेस, भाजप आणि भाजप शरद पवार या गोष्टी सोडून अन्य सगळ्यांचे दरवाजे सगळ्यांच्यासाठी ओपन असतील. त्यात काय डील होतील, कोण कोणत्या मुद्द्यावर राहील, ह्या पुढच्या गोष्टी. पण निवडणुकीनंतर काही वेगळी समीकरणं आकाराला आली तर आश्चर्य वाटायला नको. पण ही कधी, जर जागांच्या
कशा प्रमाणात येतं. तर महाविकास आघाडीला किंवा महायुतीला त्यांचेच 145 आले, 140 आले, अगदी जवळ दोघेही सत्ते जी जवळ जाईल तर ते होऊ शकेल त्यांची सहजपणे सत्ता स्थापन. अशा वेळी फार काही मोडतोड होणार नाही. मुख्यमंत्री पदावरूनच काही गोंधळ होऊ शकतो, पण तो प्रश्नही मला वाटतं ते तातडीनं निकालात काढतील. कारण आता फार संधी नाही. 23 तारखेला निकाल लागल्यानंतर 24, 25, 26 2-3 दिवसात सगळा निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे मला वाटतं फार घोळ घालत बसणार नाही. संख्याबळानुसार किंवा फार तर अजित पवारांनी जो प्रस्ताव दिला होता रोटेशननं मुख्यमंत्रीपद, तो प्रस्तावही पुढे आला तरी आश्चर्य वाटायला नको. कारण सत्ता मिळवणं महाराष्ट्रासारखं अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. मुंबईसारखी देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याची सूत्र सगळे आपल्या हातात ठेवायची असतात. त्यासाठी मुंबईची सत्ता महत्त्वाची आहे, महाराष्ट्राची सत्ता महत्त्वाची आहे. त्यामुळे सत्तेत येण्यासाठी दोन्ही आघाड्यांच्याकडून प्रयत्न केले जातील. फक्त आता ते 145 पर्यंत जाण्यासाठी कोण लवकर तिथपर्यंत पोहोचतंय हे मला वाटतं जास्त महत्त्वाचं. आता हे 23 तारखेलाच कळेल आणि 23 तारखेनंतर जो काही निकाल हाती येईल तो 26 तारखेपर्यंत काय समीकरण आकारास येतील त्यानंतर तो सगळा गोंधळ दिसेल. तुर्तास आपण ही चर्चा इथं थांबूयात, तेव्हा चर्चा करूयात. काय वाटतं सरांनी जे काही मुद्दे आपल्याशी चर्चा केले, डिस्कस केलेत त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि अशाच विश्लेषणपर व्हिडिओसाठी लगावबत्ती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.